आज सायंकाळी माननीय मुख्यमंत्री महोदय हे उज्ज्वल निकम साहेब यांना भेटतायत. म्हणजे त्यांनी वेळ दिलेली आहे आणि आज सायंकाळी ते भेटतील. कारण उद्याच्याला साहेब दावोसला जाणार आहे. दावोसला जाण्यापूर्वी माननीय उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करायची अशा पद्धतीचा त्यांनी मला आज दुपारी 11:30 वाजता सांगितलेलं आहे. आणि मला वाटतं दिल्लीला आज जाण्यापूर्वी साहेब त्यांना भेटतील किंवा आल्याच्या नंतर भेटतील असं मला माहिती. नाही हे राष्ट्रवादीच्या अंतर्गत प्रश्नावरती आम्ही बोलू शकत नाही. राष्ट्रवादीचा तो अंतर्गत विषय आहे. त्यांचा दबाव वाढला आहे का दबाव जागेवर आहे का दबावच नाही हे मी काय सांगू शकतो. मी भाजपचा माणूस आहे. भाजपवाला मी कशाला राष्ट्रवादीचं सांगू. परंतु राष्ट्रवादीवाल्यांनी जो काही विचार करायचा तो त्यांनी करावा. राष्ट्रीय अध्यक्ष साहेबांनी, प्रफुल्लभाई पटेल आहेत, भुजबळ साहेब आहेत, तटकरे साहेब आहेत, ते वरिष्ठ नेते मंडळी जे आहेत यांनी त्यांच्या बाबतीतला काय तो निर्णय करावा. मी काय म्हणतो, राष्ट्रवादीतल्या अंतर्गत प्रश्नाच्या बाबतीत माझ्यासारख्या पामराने काय बोलावे. आता न्यायालयीन समिती काल गठीत करण्यात आलेली आहे. माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे. तुम्हाला वाटतं आता याच्यातला पास आवळला जातो आणि SIT 100% एखादी जरी त्रुटी पोलीसकडून राहिली तर न्यायालयीन चौकशीमध्ये कसल्याही प्रकारची त्रुटी राहू शकत नाही. म्हणजे या जे कोणी आका बाका काका चाचा मामा हे सगळे जे लोक आहेत याच्यातले ज्यांनी संतोषला अतिशय निर्दयपणे क्रूरपणे मारलेला आहे ते सगळेच्या सगळे फासावर जाण्यासाठी निश्चितच न्यायालयीन चौकशीची सुद्धा या ठिकाणी फायदा होईल. आदरणीय न्यायालयानं ही चौकशी लवकरात लवकर पूर्ण करावी अशा प्रकारची विनंती आहे. सिम कार्ड कोणाकडं? अमेरिकेची नोंदणी असलेली सिम कार्ड. वाल्मिक करारकडे अमेरिकेची नोंदणी असलेलं सिम कार्ड आहे आणि त्यातून तो अनेकांना धमकी देत असल्याचं आता समोर आले. हे बघा, आका जो आहे हा सोपा आका नाही आहे. हा आका 17 मोबाईल वापरत होता. आता तुम्ही नाविन्यपूर्ण योजना सांगितली की अमेरिकेवरून धमकी देत होता. वापरत असेल तेही करत असेल. आका काय नाही करू शकत. आकाचा बाका 50 लोकांना प्रत्येक महिन्याला काहीतरी ठराविक रक्कम पाठवत होता. आका ठराविक लोकांना म्हणतोय मी, लोकांना शब्द वापरतो. तुमचं तुम्ही समजून जा. वाल्मिक करारच्या पत्नीने तुमच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की माझ्याकडे सुरेश दास यांचेही काही व्हिडिओ आहेत ते मी योग्य वेळ आल्यावर. कोणी वाल्मिक करारच्या पत्नीने माझ्या हे बघा, मी त्या माऊलीबद्दल काय बोललो का? महिला आहे ती माझी भगिनी. माझ्या भगिनीने केलेल्या आरोपावर मी काही बोलणार नाही. कोणताही पुरुष असेल त्यांनी माझ्यावरती आरोप करावे. व्हिडिओ हे ते अरे कुठंच काय सापडू शकत नाही हो. लय धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलेलं आहे. माझे काही व्हिडिओ सापडणार नाही. हां नाही मला त्या माऊलीबद्दल काहीच बोलायचं नाही. ती माझी बहीण आहे. माऊलीवर मी बोलणार नाही. हां, त्यांच्याच कोणी पुरुषाने बोललं तर त्याला मात्र उत्तर दे. आकाने दिलं तरी हरकत नाही भविष्यामध्ये. पण अशा आरोपींच्या माध्यमातून समाजाची ढाल बनवून समाजाचे अनेक कार्यकर्ते हे काही नाही. समाजाचे कार्यकर्ते वगैरे नाही. हे फेसबुक व्हॉट्सअप रील्सवरती हे जे एकदम जे पोरं आहेत
ज्यांचं ऑलरेडी ह्या लोकांमुळं वाटोळं होऊन बसलेलं आहे, त्या पोरांनी पुस्तकं हातात घ्यायच्याऐवजी, अभ्यास हातात घ्यायच्याऐवजी हे नको त्या लोकांचे रील्स बघत बसतात. ते रील्स बघे एक ॲटम नवीन तयार झालेला आहे, त्यातले हे पोरं आहेत, बाकी काही नाही. चाल खंडणी प्रकरण आणि खून प्रकरण एकमेकांशी कनेक्ट आहे, त्यामुळे वाल्मिकी 100% खंडणीला आडवा आला म्हणूनच संतोष देशमुख, हे कोण मी नाही सांगत, SIT सांगते. त्याच्यामुळं हे जे SIT सांगते ना, ते SIT खरं बोलेल ना. आम्ही काही बी बोलू पॉलिटिशियन, पण SIT काय म्हणते, रिमांड जो अर्ज आहे कालचा, त्याच्यात जी SIT म्हणते ती हेच म्हणते की खंडणीच्या आडवा आला म्हणून संतोष देशमुखला संपवला. हां, एक संजय राऊतांपासून सगळेचे विरोधी पक्षाचे नेते अनिल देशमुखांपर्यंत त्यांना आरोप करत आहेत. आज जो सैफ अली खानवरती हल्ला झाला त्याचं बीड प्रकरणाशी शेतकऱ्याशी जोडलं जाते. बीडपासून मुंबईपर्यंत आता कोणी सुरक्षित नाहीये असा आरोप केला जातो. हे चोरी करायला आलं तर वाटतं ते सैफ अली खान. काय तुम्ही हिरोईनला तुम्हीच जास्त डिमांड देता, आमच्या इकडं काय एवढं नाही. त्याला मारला असेल ना तर त्याला बी अटक करा ना. अहो, संभाजीनगरमध्ये काल परवा एका मुलाचा जागेवरती मर्डर झाला आहे, तुमच्याकडं बातमीसुद्धा नाही. सैफ अली खानच्या बातमीमध्ये असा मर्डर झालेला तुम्ही का डावलता? त्याला बी जरा हे द्या ना प्रसिद्धी. कॉलेजच्या पोराचं झालं. हां, ओके. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.